खारपान पट्ट्यात उन्हाळी ज्वारीचे पीक घेण्यासाठी पोषक वातावरण आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये खारपान पट्ट्यासह जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी ज्वारीचे उत्पादन घेण्याकडे वळल्याचे चित्र आहे। परिणामी यंदा उन्हाळी ज्वारीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली। मात्र ज्वारीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी ज्वारीच्या प्रयोगाकडे कल आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देखील संशोधन करून खारपान पट्ट्यातील जमीन उन्हाळी ज्वारीसाठी फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले। गेल्या 2-3 वर्षापासून जिल्ह्यात उन्हाळी ज्वारीच्या लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे। 2023 ते 24 मध्ये रब्बी व उन्हाळी हंगामा मिळून जिल्ह्यात 5809.54 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली। यंदा उन्हाळी ज्वारीचे उत्पादन भरीव वाढले। सुमारे 11619.18 टन ज्वारीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे। अकोट, अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड केल्याने उत्पादन वाढले आहे। अकोला जिल्ह्यातील 5000 समित्यांमध्ये गेल्या वर्षी उन्हाळी ज्वारीचे 18370.75 क्विंटल आवक आहे। यावर्षी आतापर्यंत 25185.12 क्विंटल आवक झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 10 दिवसात 10949.12 क्विंटलची बाजारात आवक झाली। अकोट, अकोला आणि तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची आवक होत आहे।